नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. आज धानोरा गावामध्ये 14 एप्रिलच्या निमित्तानं या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे. आपल्यासोबत धानोरा गावचे नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात ही जयंती जी आहे कशा प्रकारे साजरी करण्यात आली. आपल्यासोबत आहेत भरतजी तलवारे आहे, जे धानोरा गावचे रहिवासी आहेत आणि या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं ते सुद्धा आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय नेमकी पार्श्वभूमी असणार आहे. काय सांगा? प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही मोठ्या उत्साहामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या थाटात साजरी करणार आहोत. आणि त्यामध्ये आमच्या प्रत्येक वर्षी आमच्या इथं स्पर्धा राहतात, निबंध, आपलं भाषण स्पर्धा वगैरे. या सर्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर ही जयंती साजरी करणार आहोत. त्यांचे विचार घेऊन पूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, तेच विचार आम्ही लहान मुलामध्ये सुद्धा आतापासूनच आम्ही पेरू. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यासोबत दुसरे एक नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे या ठिकाणी हे जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या काही समस्या आहेत का जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत सुग्रीवजी तलवार. नेमकी काय समस्या गावकऱ्याच्या संदर्भात, गावासंदर्भामध्ये काय समस्या जाणून घेतो? आम्ही धानोरा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत आहोत. गावातील आमच्या समस्या रस्त्याची एक समस्या आहे आणि ते सार्वजनिक समस्या आहे, तर ती समस्या आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे आणि त्याच निमित्तानं या ठिकाणी यांच्याकडून सांगण्यात येतं आहे की घाणीचं साम्राज्य झालं आहे. म्हणजे 14 एप्रिल आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेबांची जयंती असताना देखील या ठिकाणी सरपंच असतील, ग्रामपंचायतच्या माध्यमातून असतील, ग्रामसेवक असतील, ठिकाणी ही जयंती साजरी करण्यात आली आहे. ज्यांनी संविधान दिलं आणि त्या संविधानानं माणसाला माणूस पण मिळवून दिलं आहे आणि त्या संविधानावरतीच हा देश चालतो आहे. म्हणजे ग्रामसेवक काय संविधान सोडून चालत नाही आहेत, कारण संविधानावरतीच त्यांना देखील काम करावं लागतं आहे. नागरिकांमधून सांगण्यात येतं आहे, ते जाणून घेऊयात की काय समस्या आहे नेमकी. म्हणजे धानोरा बुद्रुक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वीच्या जयंतीच्या निमित्तानं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जयंती साजरी करण्यात आली व जिल्हा परिषद शाळेमध्येही जयंती साजरी करण्यात आली. पण जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व शिक्षक वृंद हे मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झालेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गावकऱ्यांनी आणि गावचे सरपंच यांच्या उपस्थितीमध्ये व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने मोठ्या थाटामध्ये साजरी करण्यात आली. धन्यवाद. या ठिकाणी धानोरा गावामध्ये जे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि सामाजिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नेमकं जाणून घेऊयात की आपल्यासोबत जे नागरिक तलवारे भरतजी आपल्यासोबत आहेत, जेणेकरून ही जी समस्या आहे ती कशा प्रकारे वाटतं ते जाणून घेऊयात. तलवारेजी काय सांगाल या संदर्भामधून? त्या दलित वस्तीमधून आरो प्लॅन्ट बसवलेला होता. बघा ना इथे किती घाण आहे. तर आज 2 वर्ष झालं, मला कमीत कमी 2-3 वर्ष झालं. जसं चालू केलं तसं एक 2 महिने चालला असं आरो प्लॅन. फक्त त्यांनी बजेट एकदम उचललं, त्यांचं बजेट फायनल झालं की संपलं. पाणी नाही, काहीच नाही. उलट इथले घाण आणि असल्या घाणीतून पाणी घेऊन जात होते आमच्या दलित. ह्याच्याकडे ग्रामपंचायत लक्ष देणार आहे का नाही? ग्रामपंचायतचं काम आहे तो इथं आरो प्लॅन्ट आहे, इथं घाण कशी आहे, सगळं घाण आहे समाजाचं. ह्याच्याकडे ग्रामपंचायतनं तात्काळ लक्ष द्यावं आणि सर्व घाण काढून आमचा जो आरो प्लॅन्ट आहे तो आरो प्लॅन्ट चालू करून द्यावं, की जेणेकरून आम्हाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यायला मिळेल. का फक्त नावालाच आरो प्लॅन्ट बसवला की फक्त बजेट उचलले आणि संपलं, मग यांचं कामच संपलं, असं काय आहे का हेतू त्यांचा? जर तसा हेतू असेल तर नाही सांगावं, आम्ही काहीच करणार नाही म्हणून. आता आमचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती इथं आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करतो. अजूनही इथं बघा किती एकदम घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आता बघू, प्रत्येक वर्षी आमच्याच तरुण मंडळ काढतात, पण ह्याच्याकडे ग्रामपंचायत कधीच लक्ष देत नाही. तरी त्यांना विनंती आहे तुमच्या माध्यमातून ग्रामपंचायतला आणि पंचायत समितीचे BDO कोणी असतील किंवा इथलं आमचं ते घाण आहे ते घाण एकदम स्वच्छ करावं आणि आमचं जे दलित बांधवांना जी इथं आरो प्लॅन्टचे बंद पडलेला आहे तो पूर्ववत आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला सेवा द्यावी, एवढं तुम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे लिकेज झालेलं आहे ते पाणी कसं गळत आहे. या त्रुटीच्या देखील त्यांनी तरतूद करावी आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही हे गवत वाढलेलं सुद्धा पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय आणि लहान लहान लेकरं या ठिकाणी वावरत असताना देखील सामाजिक आरोग्याला धोका निर्माण झालेला असताना देखील प्रशासन याकडे लक्ष देत नाही. जाणून बुजून दलित वस्ती आहे म्हणून दुर्लक्ष करताय का, हा सवाल देखील त्यांच्याकडून उपस्थित
उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीतच धानोरा गावामधून रोष व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज 14 एप्रिलच्या दिवशी मोठ्या उत्साहामध्ये धानोऱ्यामध्ये साजरी करण्यात आली आहे. ज्या बाबासाहेबांनी पाण्यासाठी संघर्ष केला आणि अविरत परिश्रमातून त्या पाण्याचा संघर्षामुळे आपल्याला पाणी मिळाले आणि तीच परिस्थिती आजही उद्भवताना आपल्याला पाहायला मिळते. कारण बाबासाहेबांनी ज्या पाण्यासाठी संघर्ष केला ती पाणी मिळवण्यासाठीचा संघर्ष आजही संपलेला नाहीये का, हे धानोरा गावातील रहिवाशांकडून आपल्याला प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळतोय. याकडे आज या प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष न करता प्रशासनाने योग्य तो मार्ग काढून या ठिकाणी धानोरा गावच्या रहिवाशांना न्याय मिळवून देण्याचं काम करावं असं नागरिकातून सांगण्यात येतं. या संदर्भातली अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.